मिरजेत काँग्रेस पक्षात बंडाळी माजली. बैठकीत जोरदार वादावादी. मिरज शहर अध्यक्षांना डावलून बैठकीचं आयोजन. तर मिरजेचा शहर अध्यक्ष सांगलीच्या अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात कसा, हा सवाल उपस्थित झाला. काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्याचे निरीक्षक रामहरी रुपनर, प्रदेशचे पदाधिकारी आदित्य पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मिरजेत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी आणि संघटनात्मक बदलाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र मिरज शहर अध्यक्ष आणि माजी नगरसेवक संजय मेंढे यांना या बैठकीचा निरोप मिळाला नाही, असा आरोप करत संजय मेंढे यांनी जाब विचारण्यास सुरुवात केल्यानंतर जोरदार वादावादी झाली. पक्षाचे मिरज शहराचे अध्यक्ष असताना सुद्धा तुम्ही सांगलीतील अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात कसे होता, असा मुद्दा दुसऱ्या बाजूने उपस्थित करण्यात आला. यानंतर दोन्ही बाजूनी वातावरण तंग बनले आणि तिथे उपस्थित असणाऱ्या अन्य पदाधिकाऱ्यांनी वादावादी करणाऱ्यांना शांत केले. त्यानंतर बैठक पार पडली. मिरज शहर अध्यक्ष संजय मेंढे यांना डावलून काँग्रेस पक्षाने बैठक घेतल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. निरोप न मिळाल्याने वाद निर्माण झाला की पदाधिकारी बदलाच्या पार्श्वभूमीवर हा वाद निर्माण झाला, याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.